तर हे असं मंदिर आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता निघलेलो आहे एक प्राचीन महादेवाच्या मंदिराकडे. तुम्हाला मी पिंपरी चिंचवड मधलं सगळ्यात प्राचीन मंदिर दाखवणार आहे. आता हे शिवकालीन मंदिर आहे का नाही हे आता मला तर माहिती नाही, पण मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला. आपण रस्त्यालाच आहोत. आपण चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरात जे खूप प्राचीन आहे. इथं धूळ बघा किती आहे आणि या मोठ्या कंपन्या बघा. कंपन्या तर मोठे दिसतात पण कामाला तर कोणाला घेत नाही. कॉलेज सगळ्या कॉलेजमध्ये कोणीच नाहीये. ऑनलाईन कॉलेजेस चालू आहे. चिंचवड मधलं हे ICMR कॉलेज बघा. रस्ते बघा पावसाने किती साफ सुथरे केलेले आहेत. जे काम प्रशासनाला जमलं नाही ते पावसाने करून दाखवले बघा. एकदम सुंदर रस्ते बनवलेले आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असे रस्ते बनवलेले आहेत. आणि हे समोरची बिल्डिंग बघा कशा आहेत. ते रस्त्याचा आनंद घ्या. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल किती सुंदर असं दृश्य आहे. आजूबाजूला साफ सुथरे रस्ते आहेत. हे बघा पानांनी बनवलेला माणूस. तर मित्रांनो हे शाहूनगरचा परिसर आहे. तुम्ही बघत असाल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पिंपरी चिंचवड मध्ये सध्याची परिस्थिती काय आहे. तर तुम्ही फक्त पुणे शहरच एक्सप्लोर केलेलं असेल तर पुणे शहर मध्ये पिंपरी चिंचवड एरिया पण तुम्ही नक्की बघा. आज पाऊस नाहीये. आज ऊन पडलेलं आहे. फ्रेश वातावरण झालेलं आहे. पण पाऊस पडण्याची शक्यता असेल आज. तर आता मित्रांनो 1 मिनिटाच्या अंतरावर आता रस्त्यालाच मंदिर लागेल. प्राचीन काळातलं महादेवाचं मंदिर आहे. शिवकालीन आहे का नाही याचे काही पुरावे किंवा डॉक्युमेंट्स नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट. तर अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी. आता मी गाडी इथं लावत आहे. तर हे असं मंदिर आहे बघा मित्रांनो. आता या मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. अशा प्रकारे मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल किती सुंदर असं मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर होतं. आता याला रिनोव्हेट केलेलं आहे. त्याच्या समोर बघा. तर धन्यवाद मित्रांनो बघितल्याबद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.